जय महाराष्ट्र शासकीय निम शासकीय अधिकारी व कर्मचारी संगठन जिला शाखा चंद्रपुर के नेतृत्व में लिपिक संवर्ग कर्मचारियों ने अपनी विविध मांगों को लेकर सोमवार को जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकालकर जिला परिषद के सामने धरना आंदोलन शुरू किया। महाराष्ट्र शासन के अंतर्गत सेवाओं में आने वाले सभी विभागों का लिपिक संवर्ग शासन एवं प्रशासन का मुख्य आधार स्तंभ है। शासन के सभी विभागों के प्रमुख अधिकारी वर्ग से लेकर लोक नियुक्त उच्च पदस्थ जनप्रतिनिधियों तथा अंतिम स्तर के कर्मचारियों तक सभी की स्थापना और प्रशासनिक जिम्मेदारी लिपिक संवर्ग पर ही निर्भर करती है। महाराष्ट्र के लिपिक संवर्ग की वेतन श्रेणी मुख्यतः चौथे वेतन आयोग से अब तक संशोधित नहीं की गई है। साथ ही पदोन्नति के स्तरों में कमी न करना, 1 नवंबर 2005 से पूर्व की अनुकंपा प्रतीक्षा सूची के सभी कर्मचारियों को पुरानी पेंशन योजना लागू करना, सन 1982 की पुरानी पेंशन योजना को यथावत सभी कर्मचारियों पर लागू करना तथा जिला परिषद कर्मचारियों का जल संधारण विभाग में समावेश न करना आदि जिला परिषद एवं विभिन्न विभागों के लिपिक संवर्ग की प्रमुख मांगे हैं। इन मांगों के संबंध में राज्य संगठन द्वारा मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मुख्य सचिव, ग्राम विकास मंत्री तथा स्थानीय स्तर पर जिले के सांसद, विधायक, जनप्रतिनिधि, जिलाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिला परिषद चंद्रपुर एवं विभाग प्रमुख तथा तहसील स्तर पर तहसीलदार एवं गट विकास अधिकारी को समय समय पर निवेदन दिया गया था, परंतु अब तक शासन स्तर पर कोई कार्रवाई नहीं हुई है। इसी कारण लिपिक वर्गीय कर्मचारियों में तीव्र नाराजगी तथा आक्रोश है। उक्त मांगों के समर्थन में विभिन्न संगठनों ने सक्रिय समर्थन दिया है। दिनांक 16/2/2026 से जिला मुख्यालय एवं पंचायत समितियों के सभी लिपिक कर्मचारियों द्वारा असहकार के रूप में अनिश्चितकालीन काम बंद आंदोलन प्रारंभ किए जाने की सूचना दी गई है। इस असहकार आंदोलन के अगले चरण में दिनांक 23/2/2026 से चंद्रपुर मुख्यालय, सभी पंचायत समितियों एवं क्षेत्रीय कार्यालयों के लिपिक कर्मचारी अनिश्चितकालीन काम बंद कर जिला परिषद के सामने धरना आंदोलन शुरू किए हैं। इस समय उन्होंने बताया कि प्रशासन की व्यवस्था को सुचारू रूप से चलाने वाले लिपिक कर्मचारियों के वेतन विसंगतियों में चौथे वेतन आयोग के बाद से कोई सुधार नहीं होने के कारण उन्हें आंदोलन का रास्ता अपनाना पड़ा है। इसलिए अब केवल आश्वासन नहीं बल्कि वास्तविक कार्रवाई की आवश्यकता है। शासन को सकारात्मक दृष्टिकोण अपनाते हुए लिपिक कर्मचारियों की मांगे शीघ्र स्वीकार करनी चाहिए। ऐसी मांग राज्य संगठन एवं जिला संगठन की ओर से की गई है। इस अवसर पर पालक अध्यक्ष महेश भूतेवार, जिलाध्यक्ष गौरव कुमार पाटिल, कार्याध्यक्ष अविनाश महल्ले, सचिव धीरज पोटवार, महिला अध्यक्ष शाहीन शेख, उपाध्यक्ष शमशेर पठान, अरुणा उल्लीवार, राजेश ठिंगने, सह सचिव संजीव चांदेकर, नीता ढाले, जयेश डांगे, गणेश मडावी, धनराज उपासी तथा चंद्रपुर जिले एवं तालुका स्तर की बड़ी संख्या में लिपिक कर्मचारी इस आंदोलन में शामिल हुए। आमचं जे आज काम बंद आंदोलन आहे ते वेतन त्रुटी संबंधाने असून प्रथम मागणी आमची ही वेतन त्रुटीची आहे। त्यानंतर आमच्या पुन्हा 2 मागण्या आहेत, त्या म्हणजे एक तर पदोन्नतीचा स्तर कमी करणे आणि दुसरी आहे जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू करणे। या 3 प्रथम मागण्या घेऊन आम्ही या आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। जर समजा शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही किंवा आम्हाला जर पाचारण केलं नाही, चर्चेसाठी पाचारण केलं नाही तर हे आंदोलन आमचं पुढेही बेमुदत सुरू राहणार असं आम्ही ठरवलेलं आहे। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर तर्फे आज विविध मागण्यासाठी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय इथं मोर्चा आयोजन केलेला आहे। तर याच्यामध्ये प्रमुख मागण्या हेच आहे की लिपिक संवर्गावर जो अन्याय झालेला आहे तर त्या अन्याय दूर करणे, त्यासाठी कर्मचाऱ्यांची जे वेतन श्रेणी आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे, वेतन श्रेणी सुधारणे, त्यानंतर जुनी पेन्शन जशान तशी लागू करणे आणि महत्वाची म्हणजे पदोन्नतीचा स्तर जो आहे तो कमी करणे, एवढे आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। आणि या मागण्याची शासनाने दखल घ्यावी आणि ह्या मागण्याची जर दखल घेतली नाही तर आमचं आंदोलन समोर असंच चालू राहील, याची शासनाने दखल। महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर, आज आम्ही आमच्या लिपिक वर्गीयाच्या मागण्यासाठी सगळे लिपिक वर्गीय इथे जमलेलो आहोत। वर्षानुवर्ष चौथ्या वेतन आयोगापासून आमच्या लिपिक वर्गीयाच्या वेतन ज्या श्रेणी आहे त्या जशाच्या तशा ठेवण्यात आलेल्या आहे। 4था वेतन झाला, 5वा वेतन झाला, 6वा, 7वा आणि आता 8वा वेतन सुद्धा लागू होत आहे, परंतु आमच्या वेतनाबाबत कुठेही विचार केला गेला जात नाही आहे। त्यासाठी आम्ही सगळे इथं जमलेलो आहे आणि हे आमचं बेमुदत आंदोलन आहे। आता जोपर्यंत आम्हाला हक्क मिळणार नाही आमचा वेतनाचा तोपर्यंत आता आम्ही मागे वळणार नाही, कारण लिपिक हा कणा आहे
सगळ्या विभागामध्ये लिपिकाशिवाय कोणतेही काम होत नाही. लिपिकांचे सकाळपासून जे कार्यालयीन वेळ झाल्यानंतरही लिपिक काम करतो. त्यांच्या शासनाने आजपर्यंत विविध पदे रिक्त ठेवलेली आहे. त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार लिपिक हा सांभाळत आहे. रात्रंदिवस एक करून शासनाच्या योजना तळागाळात गावा पातळीवर पोहोचवत आहे. आणि अशा सर्व योजनेचा आम्ही सर्व लिपिक आमचे पूर्ण योगदान देऊन काम करीत असताना आम्हाला वेतन मिळत नाही. कमी वेतनामध्ये आम्ही काम करत आहोत. आता सगळीकडे महागाई सगळं वाढलेलं आहे. बदल होत आहे, नवीन युग येत आहे. तांत्रिक बाबी, ई ऑफिस यासारख्या नवीन शासनाकडून जशा योजना येत आहे त्या आम्ही नवीन पद्धतीने शिकून आमचे काम पूर्ण करीत आहोत. परंतु आम्हाला वेतनात वाढ दिली नाही. न्यायालयीन प्रकरणे आहे. बाबू हा त्यांची जी शैक्षणिक आहे अर्हता, त्या अर्हतेनुसार जसं वकिलाचं काम आहे न्यायालयीन प्रकरणे सांभाळण्याचं, तर ते बाबू लोक आमचे न्यायालयीन प्रकरणे सांभाळतात. त्यातील ज्या अटी शर्ती त्याच्यानुसार कधी कधी समजत नाही. त्याच्यामुळे अतिरिक्त कामामुळे त्याचा ताणतणाव कर्मचाऱ्याचा हा वाढत चाललेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंब, लिपिकाचं कुटुंब, एक व्यक्ती कमावणारा आणि शैक्षणिक आहे, मेडिकल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर कर्मचारी हा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. तो स्वतंत्रपणे जगू शकत नाही. आपले कोणतेही छंद जोपासू शकत नाही. सगळा तो कामाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. म्हणून आता आम्हाला वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे आणि जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. आमच्या या सगळ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही जिल्हा परिषद चंद्रपूर येथील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन हे सुरू ठेवू.